सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे। महागाईचा भडका उडालाय आणि गॅस सिलेंडरच्या दराने सामान्यांचं बजेटही कोलमडलंय। याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सुद्धा तापलंय। इंधनाच्या दरवाढीवरून विरोधक आक्रमक झालेत, तर सत्ताधाऱ्यांनी जागतिक परिस्थितीकडे बोट दाखवलंय। पाहूयात यावरचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। सातत्याने हे दर वाढत आहेत। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा झटका द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल। जे समर्थक म्हणतात अंदा फक्त 5,000 रुपये जरी पेट्रोल झालं आणि 10,000 सिलेंडर झालं तर आम्ही खरेदी करू, पण ह्या ज्या झळा बसत आहेत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसत आहेत। त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आपलं मत एकदा व्यक्त करावं। जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत। मागील काही दिवसांपासून सातत्यानं इंधनाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। आधी पेट्रोल डिझेल, व्यावसायिक सिलेंडर आणि आता घरगुती गॅसचे दर वाढल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। महागाईचा सामान्य जनतेच्या जीवनावर परिणाम होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। मोदींनी महागाई नियंत्रणात आणू असं सांगितलं होतं, मात्र नियंत्रित आणू याचा अर्थ टप्प्याटप्प्यानं झटका देणं हे त्यांचं सूत्र असेल, असाही टोला शरद पवारांनी लगावला आहे। सातत्याने हे दर वाढत आहेत आणि ते वाढत असताना सुरुवात 2 रुपयांनी केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं। या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे। प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा झटका द्यायचा हे त्याचं सूत्र आहे आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल। शरद पवारच नव्हे तर संजय राऊतांनीही सरकारवर टीकास्त्र डागलं। सामान्यांना महागाईच्या झळा बसतायत, मात्र सरकार महागाईवर गप्प का असा सवाल संजय राऊत यांनी केलाय। फडणवीसांनी महागाईवर त्यांचं मत व्यक्त करावं असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलंय। जे समर्थक म्हणतात अंदा फक्त 5,000 रुपये जरी पेट्रोल झालं आणि 10,000 सिलेंडर झालं तर आम्ही खरेदी करू, पण ह्या ज्या झळा बसत आहेत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसत आहेत। त्या गौतम अडाणी, राजेश मेहता किंवा अंबानी यांना बसत नाही आहेत ना, या गरिबांना मध्यमवर्गीयांना बसत आहेत। त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आपलं मत एकदा व्यक्त करावं। कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून ते आनंदात आहेत, पण महागाई वाढते आहे त्याच्याविषयी काय बोला जरा त्याच्यावर। विरोधकांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। युद्धामुळे जगातील सर्वच देशांमध्ये इंधनात दरवाढ झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। इंधन दरवाढीकडे सरकारचं लक्ष असून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत। ते सगळीकडे वाढले आहेत। निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील। युद्धाचा फटका भारतासह जगाला बसलाय, त्यामुळे जगभरात इंधनाचे दर वाढत चाललेत। भारतात देखील दिवसेंदिवस इंधन दरामध्ये वाढ होतीये, मात्र या वाढीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतोय। दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील सरकारला सवाल करत टीका केली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।